वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी दहिसर मधली आहे। दहिसर मधल्या एकसर या ठिकाणी असलेला हा भूखंड आणि हा भूखंड या प्रकरणी आता सभागृहातही मनीषा चौधरी यांनी सवाल उपस्थित केलेला होता। दहिसर मधल्या एकसर गावातला हा भूखंड आहे। एकसर गावात महापालिकेचा जवळपास 7 एकरचा भूखंड अद्यापही खिद्दरी यांनी देखील उपस्थित केलेला आहे। मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे सातत्याने उपस्थित होताना दिसतायत। एक तर हा सगळा भूखंड इतक्या कमी किमतीतला असताना देखील इतक्या चढ्या किमतीत कसा काय देण्यात आला, हा सगळ्यात पहिला सवाल। एकेकाळी 2.97 कोटींची ही जागा असताना 349 कोटी रुपयांना विकत कशी घेतली, का दिली गेली, हा मुद्दा उपस्थित होतोय। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, वारंवार एसआयटीची मागणी करून या प्रकरणी चौकशी होऊन अहवाल का सादर केला जात नाहीये, कुठं पाणी मुरतंय, हा मुद्दा उपस्थित होतोय। या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया। आता तिकडे एक सुगी नावाचा बिल्डर लोकांकडनं तिकडे रजिस्ट्रेशन करून घेत आहे। तर लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय की मुंबई महानगरपालिकेचा भूखंड इतर कसं काय घेऊ शकतो आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 346 करोड खर्चलेले, तर ह्या सुगी बिल्डरकडनं त्याची अमानत किती घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती मी मागे एसआयटी मागितलेली होती। त्या एसआयटीचं काय झालं असं मी सरकारला प्रश्न विचारलेला आहे आणि माझे दहिसरला राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन हे दहिसरलाच व्हायला पाहिजे अशी मी मागणी केली आहे। नाही, मला माहित नाही असं काही असेल असं मला वाटत नाहीये, कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात। तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।